हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही आहे गावाला आणि जाणार पण आहे गावाला आता 1-2 दिवसात. तर खूप पावसाचं वातावरण आहे. आज इतकं वातावरण आहे की तुम्हाला काय सांगू, दिसतच आहे की किती वातावरण आहे आणि कसं पाऊस येऊ शकते याची तर शक्यता तुम्ही वर्तवू शकता. शेतामध्ये लावले होते कांदे आणि कांदे खोदून पण झाले, पण बरेच असे मागे पुढे झाले होते काही काही कांदे. तर हिरवे होते म्हणून आईने ठेवले होते, पण पावसाचं वातावरण होता आणि जे काही झालेले कांदे होते सुकलेले होते ते काढायची थोडीशी लगबग चालू होती. कारण पाऊस आला तर पावसाचं पाणी इथे वाफ्यांमध्ये साचतो, कारण इथे वाफे होते आधी आणि भाजीपाला पण लावलेला आहे त्याच्यामुळे पाणी देतात ना ह्या जागेला, तर पावसाचं पाणी साचतो आणि कांदे खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही सकाळी आई बाबा आणि मी कांदे खोदायला लागलो, कारण पाऊस पण चालूच झाला होता. इतक्यात पण जोराचा नव्हता, बारीक बारीक होता आणि मुसळधार तर येणारच होता. पावसाचं वातावरण बघूनच त्याच्यावरून अंदाज वाटतो. बाबूजी गेले होते शेतामध्ये, पावसाची शक्यता होती तर म्हटलं 2 पेंड्या असे गवत घेऊन यावा. शेळी आहे आणि गोरा आहे त्याच्यासाठी, म्हणून ते आले. नंतर ते पण आमच्यासोबत कांदे खोदू लागलं वडिलांनी. अशा पावसामध्ये ना गाई ढोरं चरायचा थोडासा असा प्रॉब्लेम होतो आणि इथे आहे जवळपास शेती आपली, तर गवत आहे तर ते गवत पटकन आपल्याला काढता येतो. आणि नेमका त्याच दिवशी घाई गडबडीमध्ये ना त्यांचा बोट कापला गेला, तर त्याचा नख कापला गेला. आणि हाताने जेव्हा आपण काम करतो ना तर हाताला किंवा बोटाला इकडे कुठे कापला गेला ना तर तेवढा फरक नाही पडत, पण नख कापला गेला ना तर असा दाब पडला आपल्या बोटांवरती हातावरती दाब पडला तर रक्त जास्त निघतो. तर आईने माझ्या चायपत्ती भरून दिली त्यांच्या नखामध्ये आणि घट्ट असे कपड्याने बांधून दिला. तरी सुद्धा जरी असे शेताच्या थोडासा असं काम करायला गेले तर त्याला थोडासा असा दाब लागला तर रक्त पडत होतं. पण काय करणार, शेवटी काम तर करावंच लागतो. गुरंढोरं आहेत ते तर बघावंच लागतं त्यांनाच, मग काही इलाजच नाही त्यावर. पाऊस जोरात सुरू झाला तर आलो आम्ही घरी. घराच्या जवळच आहे, एकदम बांधी दाराला लागूनच आहे त्याच्यामुळे. आणि टोपलाभर आणलं कांदे काढून. छोटे छोटेच कांदे होते, मागे पुढेचे होते ना त्याच्यामुळे. मागचे समोरचे तर जे थोडेफार असे मोठे होते, पण हे मागचे कांदे जरा छोटे छोटेच होते. बघू शकता किती काळा काळा झालेला आहे पावसाचं वातावरण. आपण आपल्या कष्टाने जेव्हा पिकवतो ना कुठलंही पीक, तर खराब होते तर वाईट वाटतं. तर प्रत्येकच शेतकऱ्याला वाटते की आपलं पीक खराब होऊ नये, याच्यासाठी ते पाऊस आला तरी पण काम करतच राहतात. तसंच पाऊस येत होता थोडाफार, तरी आई कांदे काढतच होती म्हणजे खराब होतील म्हणून. आणि शेवटी पाऊस चालू झाला तर जास्त वेळ नव्हती झाली. आता सकाळचे 6:30 पावणे 7 असेच काही टाईम होता आणि खूप इतका मुसळधार पाऊस आला की भयानक. 4ही वाजून वादळ वारा वीज तसंच गारपीटही, इतकी गारपीट पडली, बारीक बारीक पडली पण अशी थर साचल्यासारखी गारपीट पडली. आणि आम्ही आतच होतो, कारण दार उघडला तर सगळा पाण्याचा भपका. इकडून मागच्या पडवीतून पण पाणी येत होता, समोरच्या पोर्चमधून पण सगळा पाणी घरात येत होता, म्हणून दार लावून आतमध्येच होतो. पण थोडंफार मी व्हिडिओ घ्यायसाठी निघत होती. इतक्या हे जे क्लिप आहेत हे दुसऱ्या दिवशीचे आहेत, म्हणजे अक्षय तृतीया होती. तर अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तसेच येणारे दिवस तुमच्या आयुष्यात छान असे जावोत अशीच अपेक्षा करते. आणि आज आम्हाला जायचं होतं गावाला. खरं म्हणजे कालच जायचं होतं, पण अक्षय तृतीया होती आणि माझ्या आईकडे करसा भरतात, पूजा वगैरे असते. तर आई म्हणाली की तू असतीस तर काही नाही, पण छोटासा मुलगा आहे रुद्रांश, तर जेवण वगैरे करून उद्या जाशील, म्हणून मग जेवण वगैरे केलो आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी इथे आलो रूमवरती. तर मला यायलाच इथे संध्याकाळ झाली, अंधार पडला. अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्याकडे वडे बनवतात, उडदाची डाळ आणि लाखोरीच्या डाळीचे, मिक्स डाळीचे वडे बनवतात. मशीन तर होती ग्राइंडर, पण ते दुसऱ्यांनी नेली होती वड्या टाकायला, तर आई पाट्यावरतीच वाटते. आणि सकाळी सकाळी म्हणजे याच्यासाठी की जेवणाची पण नंतर 11-12 वाजेपर्यंत वेळ होते. गावखेड्यात तर माहीतच आहे, लवकर कामं करतात आणि लवकर जेवण करतात, आपल्याला सवय आहे. आणि नैवेद्याचं बनवायचं म्हटलं तर भरपूर काही बनवायचं असते, त्याच्यासाठी लवकर लागले कामाला. हा जो पाटा वरवंटा दिसतो ना, हा जुन्या घरातील आहे, म्हणजे माझ्या आजी आजोबाच्या हातचा आहे. तर घरात ज्या काही हिस्से वाटणी होतात ना ते काही हिस्साला आलं नाही, फक्त हे पाटा वरवंटा आलं. हो, शेव काढून घे ना, मग ते तडशील, मग झाला जेवायलाच. पुष्कळ वेळ झाली, जेवाची वेळ झाली ना, 11:42 झाले. भूक
लागली भूक जास्त पायी. संपूर्ण स्वयंपाक आईनेच केला. नंतर ही थोड्याशा पुऱ्या होत्या काढायच्या आणि शेव तर हिने काढलं. म्हणजे कसं बाकी इतर सामान होतं ते आईलाच करायचं होतं आणि माझी तर 4 दिवस आता सुट्टी होती. मी काही मदत करू शकत नव्हती. फक्त लांबून बघत होती आणि त्यांच्यासोबत बोलत होती. कसं पूजापाठचं असते ना तर हात लावत नाही आणि असं पण आमच्या गावखेड्यामध्ये असे 4 दिवस महिन्यातील असतात. ते आम्ही जेवणाच्या किंवा इतर इथे कुठे हात लावत नाही. असं आहेत काही नियम ते पाळावे लागतात. मग काय मला काही कामं नव्हते. मग मी कपडे वगैरे धुतले. ब्लँकेट चादर धुवून दिले आईला. बरेच असे कपडे होते ते धुवून दिले आणि बाहेरचं पाणी वगैरे भरला. आणि भांडे घासायचं म्हटलं तर मला भांडे घासणं आवडत नाही. तर घरी असले ना मी आईकडे गेली तर भांडे घासतच नाही. मी अजिबात घासत नाही. मी माझ्या रूमवर घासते कशी तरी आणि सासरी गेली तर तेव्हा पण घासते. आणि चुलीवरच्या भांड्यांनी हात काळे होतात तर अजून मला जास्त ते आवडत नाही भांडे घासणं. आधीपासूनच भांडे घासायचं काम मला आवडत नाही. पण आता काय करणार, आपण आपले तर भांडे घासावेच लागतील. आपण तर कामवाली ठेवू शकत नाही. असं तर आपली परिस्थिती पण नाही आहे आणि आहे पण गावखेड्यामध्ये असं काम करणारे भेटतच नाही. आणि रुद्रांशला वेळेवर शेव खायचं होतं तर शेव बनवून देते इथे त्याला. घरात त्यांची पूजापाठ झाली. करसा भरून झाला. करसा कसं असते ते पण नंतर दाखवते तुम्हाला. मी बाहेरच बसली होती आता पूजापाठचं त्यांचं होतं म्हणून. आणि इथे नंतर तुळशीच्यावर नैवेद्य करायला आले आई बाबा. आणि आमच्याकडे ना कुठलं पण पूजा असो सण त्योहार असो तुळशीच्यावर नैवेद्य ठेवावाच लागतो आणि ठेवतातच. मी सुद्धा तसंच करते. एक सवय झाली आहे कारण आपण आई वडिलांना तसं बघत आलो ते करतात तसं, तर आपल्याला पण तशी एक सवय पडली. तर हे नैवेद्य ठेवतात इथे तुळशीजवळ. 12 वाजून गेले होते तर रुद्रांशला मी आधीच भरवून दिलं होतं जेवण. कसं मुलांना, लहान मुलं राहत नाही. आता आपण नैवेद्य केल्याशिवाय तर मोठे माणसं पूजापाठ नैवेद्य वगैरे केल्याशिवाय तर जेवू शकत नाही. पण लहान मुलं राहू नाही शकत. तर त्याला जेवण भरवली. तो TV बघत बसला. तर इथे पण आता स्वयंपाक झालाच. भात वरण, रुद्रांसाठी पोळ्या, पुऱ्या आणि डाळीचे वडे बनवले होते. सोबतच पापड आणि फिंगर सुद्धा तळले होते. आणि रुद्रांसाठी खास करून शेव बनवून दिला होता आईने. तर आता जेवण वाढायलाच घेतलेलं आहे. तर हे बघा मस्त असं जेवण आहे आज. आणि हे जी चिनी मातीची भांडी दिसते ना भरणी तुम्हाला, तिथे माझी आई 12 महिन्यासाठी लोणचं भरून ठेवते. तर तिथे जवळपास 100 आंब्याचं लोणचं जमतो. आणि जी मातीची छोटीशी भांडी दिसते तिथे आंबील बनवायसाठी पीठ भिजवून ठेवतात. म्हणजे पीठ आंबण्यासाठी भिजवून ठेवतात. तर असं आहे माझ्या आईचं छोटंसं किचन. ही मोठी रॅक आहे ती माझ्या लहान वहिनीची आहे आणि छोटी रॅक आहे ती माझ्या आईची आहे. आंबील बनवायला आदल्या दिवशीच पीठ भिजवून ठेवावं लागतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी छान भिजला जातो पीठ आणि आंबतो. तर थोडाफार आंबट पीठ असला ना तेव्हाच आंबील टेस्टी लागते. तर मग आंब्याचं लोणचं वगैरे टाकायचं झालं तर आईच टाकते. माझ्यासाठी पण टाकते आणि घरच्यासाठी पण टाकते. आणि माझ्या आईच्या हातचं लोणचं म्हणजे वर्ल्ड फेमस असते. मला कोणाच्या हातचं लोणचं नाही आवडत, फक्त आईच्या हातचं. माझ्याकडे जेवढे पण नातेवाईक आले किंवा मैत्रिणी आल्या त्यांना माझ्या आईचं लोणचं दिलं तर सगळेच विचारतात की कोणी बनवला, खूप टेस्टी आहे, फारच टेस्टी आहे असे विचारतात. तर ती माझी आईच बनवते लोणचं. मी इथे जेव्हापासून आमची इकडे ट्रान्सफर झाली तेव्हापासून मी माझ्या आईच्या हातचाच बनवलेलं लोणचं खाते. तर हे बघा, हे असं जो लाल मातीचा कळसा दिसतो भांडा, त्याला म्हणतात आमच्याकडे कळसा. तर हे आपले आजी आजोबा असतात त्यांच्या नावाने पूजला जातो. म्हणजे त्यांची पूजा अर्चना केली जाते. त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं जातो. तर आंब्याचा पन्हा असतो, शेवया असतात, पण ते आज आम्ही केलं नाही. पापड असतो तळतात, असं काय काय बनवतात त्यांच्या आवडीचं. तर येथे पूजा झालेली आहे. एक छोटासा मातीचा पण त्याच्यावरती मडका असतो, त्याची पण पूजा केली जाते. पूजेचा जो धागा असतो त्या धाग्याने 7 फेऱ्या गुंडाळतात छोट्याशा मडक्याला सुद्धा. आणि हा जो मोठा मडका दिसतो त्याला सुद्धा. आणि आंबे ठेवले जातात. आता आमच्यामध्ये 7 देव आहेत आमचे, म्हणजे आम्ही 7 देवाचे आहोत. तर 7च आंबे ठेवले जातात आणि 7च पुऱ्या, 7च वडे, जे काही पदार्थ आम्ही बनवतो ते सगळ्या वस्तू 7 ठेवले जातात. तर अशी असते पूजा आमच्यामध्ये. आणि हा जो काळा रंगाचा कपाट दिसतो हा आईचा आहे आणि हा लाकडी कपाट आहे तो माझ्या वहिनीचा आहे. तर दोन्ही कपाटाच्या मधामध्ये पूजेचं यांचं पाठ आहे. तर इथे पूजा करतात. चला, जेवण खावण झालं, सगळं काही करून झालं. गाव तर पण मस्त ह्या वेळेस 8 दिवस राहून झालं. नाहीतर 8 दिवस मी कधीच नाही राहिली. 3ऱ्या दिवशी घरी रिटर्न जात होती. तर राहिली ह्या वेळेस 8 दिवस. सगळ्या सामान बांधून झालेलं आहे. बऱ्याच अशा वस्तू घ्यायच्या असतात आणि गावी आलं
तर आपण 2 पिशव्या घेऊन येतो, पण जाताना 4 पिशव्या जातात. कारण 2 पिशव्यामध्ये आईने सगळं काय दिलेलं असतं, भरलेलं असतं. तरी ह्यावेळेस मी बऱ्याच वस्तू आणल्या नाही. म्हटलं अजून यायचं आहे, परत दुसरं लग्न आहे तर म्हणून. आणि बघा काय काय दिलेलं आहे, भाजीपाला आणि कांदे पण न्यायचे होते मला. त्या दिवशी यांना न्या म्हटलं तर यांनी काही नेलंच नाही. आणि बसस्टॉपवर आलो आम्ही लगेच. तर बसस्टॉपवर पोहोचतच होतो की बस आली, गोंदिया बस. तर लगेच भेटली की बरं झालं, जास्त जागावं नाही लागलं बससाठी. आणि गोंदियामध्ये आलो तर तिथे अर्धा पाऊण तास आम्हाला तुमसर बससाठी जागावं लागलं. त्याच्यानंतर बस आली, बसमध्ये बसलो. सुदैवाने ह्यावेळेस गर्दी नव्हती, कारण माझ्याकडे जड होत्या दोन्ही, बॅग पण जड होती आणि जी पिशवी होती भारी भरभक्कम, ती पण जडच होती पिशवी. तरी पण माझ्या घरी घालायचे कपडे, साड्या वगैरे, साड्या तर 10-12 तिथेच आहेत आईकडे. आणि घरी घालायचे कपडे जे मला कधीच घेऊन जावं नाही लागत, तिथल्या तिथे असतात, तर तेवढा वजा कमी होतो. तरी सुद्धा आपण कुठे कार्यक्रमाला वगैरे जातो म्हटलं तर एकच्या जागी 2 साड्या घेऊन जावं लागतात. म्हणजे कधी कधी डिसाईड होत नाही आपण हा घालायचा की तो घालायचा, म्हणून मग एक्स्ट्राचा सामान घेतला जातो. तर मी ह्यावेळेस साड्या नेल्या होत्या, तर मी घातल्या नव्हत्या, त्या घालीन म्हणून नेल्या होत्या लग्नामध्ये, पण ज्या घातल्या नव्हत्या त्या तिथेच ठेवल्या. म्हटलं दुसरा लग्न आहे तर नंतर आपण आणू नाही, तिथल्या तिथेच ठेवू. रूमवर पोहोचेपर्यंत संध्याकाळच झाली होती, अंधार पडला होता. सगळा भाजीपाला खाली केला, फ्रीजमध्ये जिथल्या तिथे ठेवले, कारण भाजीपाला तर फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचेच असते. मी आल्या आल्या ते काम करून टाकलं. फक्त कपड्यांची पॅकिंग बॅगच्या बॅगमध्ये ठेवली. आता उद्या दुपारी वगैरे जसं वेळ मिळेल तसं करता येईल. आल्या आल्या सगळं घर काय म्हणतात झाडू लावून घेतला. थोडेफार असे जाडे होते ते पण काढले, ते पण बरोबर दिसत नाही. आंघोळ पाणी करून घेतला. गॅस तर बघा कशी भरवून ठेवली होती. मी म्हटलं ते राहू दे, तसंच राहू दे, आता मी काही क्लीन करणार नाही. जेवण वगैरे यांनी जेवण बनवलं होतं, तर भात होता, भाजी होती. भाजी काही मी केली नाही, भात थोडासाच होता तर थोडासा भात ठेवला. आणि चपात्या रुद्रांसाठी घरूनच आणल्या होत्या तर त्या झाल्या. म्हणजे स्वयंपाकाचा टेन्शन तेवढा कमी झाला. पण तरी सुद्धा आपण प्रवासातून येतो ना, थकल्या भागल्यासारखं होतो, तेवढी आपली मेंटॅलिटी राहत नाही की आपण करावं म्हणून. पण नंतर केलं, कारण आल्या आल्या घर पण असं स्वच्छ दिसत नाही. माणसांचं आणि बाईच्या करण्यामध्ये फरक असते. तर आल्या आल्या क्लीन करून घेतलं. बाकी आता उद्या कपड्यांचा राडा पडणार, फरशी वगैरे बरेच परत उद्या कामं राहणार. तर थोडेफार आज झाले तर तेवढाच उद्या जाऊन आपल्याला कमी कामं होणार. चला तर मग इथेच मी करते माझ्या ब्लॉगचा एंड. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कारण व्ह्यूज भरपूर कमी येतात. प्लीज व्ह्यूज वाढवा आणि माझा वॉच टाईम पूर्ण करण्यास मदत करा, अशीच अपेक्षा करते तुम्हाला.